सांगोल्यामध्ये लाखोंच्या शासकीय निधीची अफरातफर झाल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी श्रीकांत देशमुख यांनी केलाय। बंद पडलेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सूतगिरणी तसंच विद्या विकास मंडळ संस्थांमधील तब्बल कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारांबाबत माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। पोलिसांसह विविध यंत्रणांकडे सुमारे 800हून अधिक पानांचे पुरावे देऊन देखील राजकीय हस्तक्षेपामुळे साळुंखेंवर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच त्यांनी दीपक आबा साळुंखेंच्या भाजप प्रवेशाला देखील विरोध केलाय। साली जी काय सूतगिरणी स्थापन केली होती ती लिक्विडेशन मध्ये निघाली आणि ते रूपांतरितचा प्रस्ताव दिला तर ती झालेली नाही, अद्याप झालेली नाही। परंतु या ठिकाणी भूसंपादन झालं आणि नॅशनल हायवे त्या सूतगिरणीच्या जमिनीमधून गेला आणि कुठलेही संचालक मंडळ कार्यरत नसताना दीपक साळुंकेने स्वतःच्या शिक्षण संस्थेतील शिक्षकाला त्या ठिकाणी चेअरमन बनवून एका कार्यकर्त्याला सचिव बनवून त्या ठिकाणी जवळजवळ 2 कोटी रुपयाचा शासकीय पैशाचा अपहार केलेला आहे। की वस्त्रोद्योग असू द्या, साखर संघाचे साखर आयुक्त असू द्या, धर्मादाय आयुक्त असू द्या किंवा फलोत्पादक उत्पादक संघाचे पणन संचालक असू द्या, या सगळीकडे तक्रारी आम्ही कलेक्टर सहित केलेल्या आहेत। परंतु या ठिकाणी ही प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न होतोय। तर याचा घोटाळेबाज माणसांना या ठिकाणी आपण या ठिकाणी पक्षात घेतलं तर पक्षाची बदनामी होणार आहे। आम्ही हे सांगणारच आहे आमच्या वरिष्ठांना। भंडारा शहरातील खाम तलाव येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती परिसरात भव्य दिव्य ऐतिहासिक दीपोत्सव साजरा करण्यात आला। तब्बल 51,000 दिवे लावून हा नेत्रदीपक सोहळा साजरा करण्यात आला। प्रभू श्रीराम जीर्णोद्धार समिती यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी सहभाग घेतला होता। साईबाबांनी त्यांच्या हयातीत पाण्यानं दिवे पेटवल्याची आख्यायिका आहे आणि त्याचीच आठवण म्हणून प्रत्येक दिवाळीला देशभरातून येणारे साई भक्त शिर्डीत तेलाचे दिवे पेटवून साई नामाचा जयघोष करतात। यावर्षी द्वारकामाई मंदिरासमोर साई भक्तांनी 11,000 दिवे पेटवून दीपोत्सव साजरा केलाय। या दीपोत्सवाच्या माध्यमातून शंकर मेरे साईनाथ असं आकर्षक नाव साकारत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। साई मंदिरासह परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून शिर्डी नगरीत दिवाळीचा उत्साह दिसून येतोय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। खरं तर ज्यावेळेस साईबाबा हयातीत होते त्यावेळेस त्यांनी पाण्याने दिवे पेटवले आणि त्यामुळे संपूर्ण विश्वाला साक्षात्कार दिला। आज दीपावलीच्या निमित्ताने आम्हालाही हाच आनंद असतो की साईबाबांनी पाण्याने त्यावेळेस दिवे पेटवले। आम्ही या ठिकाणी हे दिवे पेटून साईबाबांना नतमस्तक होतो आणि सर्व साईभक्तांना विश्वास आहे की साईबाबा आमच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रकाश देतात। हा विश्वास घेऊन आम्ही या ठिकाणी आज हा दीपोत्सव साजरा केला आहे। 11,000 दिवे पेटून आम्ही या ठिकाणी साईबाबांना नतमस्तक झालेलो आहोत। दिवाळीचा उत्साह राज्यातील सगळ्याच मंदिरांमध्ये पाहायला मिळतोय आणि अशातच पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले होते। विठ्ठल रुक्मिणीचं पारंपरिक अलंकारातील मनमोहक रूप पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। वरळीमध्ये दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। वरळीत प्रथमच भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली। उद्योजक आकाश गुप्ता यांच्या माध्यमातून ही रोषणाई करण्यात आली। वरळी कोळीवाड्यात सेल्फी पॉइंट तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्यानं वरळीकरांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली।
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खास पद्धतीनं दिवाळी साजरी केली आहे। राहुल गांधींनी दिल्लीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाई दुकानात इमरती आणि बेसन लाडू बनवण्याचा अनुभव घेतला। आता एक मोठी बातमी। पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील एका नामांकित पबमध्ये बंदी असतानाही जुगार रंगल्याचं उघड झालंय। पबमधील दिवाळी पार्टीमध्ये पोकरचा खेळ रंगल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या जुगाराकडे पुणे पोलिसांचं दुर्लक्ष होतंय का असा सवाल उपस्थित केला जातोय।